नमस्कार, मी भक्ती बर्वे. जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण या कार्यक्रमाच्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वांना बघत आहोत आणि ही व्यक्तिमत्व अतिशय सहज सोप्या भाषेत आपल्यासमोर उलगडून सांगण्यासाठी आज आपल्याबरोबर उपस्थित आहेत डॉक्टर सचिन परब. डॉक्टर, आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. ओम शांती. ओम शांती. मगाशी आपण सांगितलं की हा राजयोगाचा अभ्यास किंवा या ब्रह्माकुमारी संस्थेचे जे संस्थापक आहेत, जे ब्रह्मा बाबा म्हणून आपण आदराने त्यांना म्हणता, त्यांचं वयवर्ष आपण 60 सांगितलं. आता आमचे जे श्रोते आहेत, आमचे जे प्रेक्षक आहेत, त्यांच्या मनात असं निर्माण होईल प्रश्न की 60व्या वर्षी एखादं ज्ञान घेणं किंवा 60व्या वर्षी स्वतःला असं बनवणं, पुरुषार्थ करणं, हे म्हटलं तर अवघड आहे पण सोपं पण आहे. पण अशी कोणी आपल्या राजयोगाच्या द्वारे व्यक्तिमत्व प्रेरणादायी घडली आहेत का की जी युवा अवस्थेमध्येच आपल्या जीवनाला त्यांनी राजयोगाद्वारे अतिशय सुंदर बनवलेलं आहे? असं काही सांगू शकाल का? आहे ना, निश्चितच आहेत. मला फार अभिमान वाटतो की ब्रह्माकुमारी ही एक संस्था आहे जिथे लहान मुलापासून म्हणजे शाळेत शिकणाऱ्या मुलापासून म्हाताऱ्यापर्यंत सगळ्या प्रकारचे लोक तुम्हाला सापडतात. नातूपणे आणि आजोपण आहे. आमच्याकडे अशी केस आहे की तिची नात आहे, ती समर्पित जीवन जगते आणि तिची आजी आहे, ती पण स्टुडंट आहेत. दोघं एका सेंटरवर येतात. तर असे उदाहरणं भरपूर आहेत आमच्याकडे आणि मला माझ्या डोळ्यासमोर येत आहेत ते म्हणजे क्लासिकल उदाहरण म्हणजे बाबांच्याच वेळेला जर म्हणायचं घेतलं की ब्रह्मा बाबांच्या वेळेला ती म्हणजे एक साधी कुमारी होती. 18 ते 20 वर्ष वय असलेली ती आली आणि इतक्या तीव्र पुरुषार्थ तिने गेला की ती नंबर 1 मध्ये ती संपूर्ण अवस्था तिने प्राप्त केली. आणि तिचं नाव जे होतं ते होतं मातेश्वरी, तिला म्हणायचो आम्ही, किंवा मम्मा. कारण ती होती कुमारी पण तिच्यामध्ये एवढे दिव्य गुण तिने स्वतःमध्ये परमात्म्याच्या शक्तीकडून प्राप्त करून तिने आपल्यामध्ये भरले की तिच्यापेक्षा मोठं वय असलेले लोक पण तिला मम्मा म्हणायचे. आता तेच विचारणं होते की आत्ता बोलताच्या ओघामध्ये तुम्ही म्हणलात की 18 ते 20 वर्षाची, मग ही मम्मा ही पदवी तिला देताना कोणत्या एका रूपामध्ये आपण सगळ्यांनी तिला बघितलं की जेणेकरून इतक्या लहान वयात त्यांनी आई ही पदवी प्राप्त केली? खरंच तिच्यासाठी शब्द नाही आहे, एवढे तिच्यामध्ये विशेषतः गुण ज्यांनी साकारमध्ये त्यांच्याबरोबर राहिलेल्या ज्या आमच्या दादी आहेत. आमच्या दादी पण त्यावेळेला आल्या त्या कुमारी, म्हणजे फार कमी वयामध्ये आल्या. त्यावेळेला त्यांचं पण वर्ष 15 ते 20-25च्या दरम्यान होतं. अशा वयात ही लोक ह्या संस्थेशी जुळलेली आहेत आणि त्यांनी जवळून ह्या आत्म्याला पाहिलेलं आहे की ही आत्मा कुमारी असून देखील त्यांनी ईश्वरीय ज्ञानाचा असा अभ्यास केला आणि स्वतःमध्ये एवढे शक्ती भरले की स्वतःला जगत अंबा किंवा मी हे जगताची माता आहे ह्या स्वमानामध्ये ती एवढी राहिली की लोकांना तो स्पष्ट साक्षात्कार व्हायचा तिला बघितल्यावर की लक्ष्मीचा साक्षात्कार, जगदंबेचा साक्षात्कार तिच्याद्वारे व्हायचा. आणि मग परमात्म्याने सुद्धा ईश्वरीय महावाक्याद्वारे सांगितले की यही है वो जगदंबा, हीच आहे ती जगदंबा, हीच सरस्वती आहे आणि हीच लक्ष्मी आहे. आणि तिच्यामध्ये प्रॅक्टिकल ते गुण ह्या लोकांनी पाहिलेले आहेत की कसं एक साधारण कुमारी गरीब घराण्यातून, सगळ्यात विशेष म्हणजे गरीब कुटुंबातून ती आलेली, वडिलांनी शरीर सोडलेलं, आई म्हणजे अशा परिस्थितीमध्ये ती आलेली, घरावर दुःख कोसळलेलं, त्या परिस्थितीमध्ये हे ज्ञान घेऊन ह्या ज्ञानाचा इतकं गुह्य मननचिंतन तिने केलं. आणि जेव्हा परमात्म्याचे महावाक्य ती उलगडून सांगायचे तर समोरचे लोक ज्यांनी त्यांचं प्रवचन ऐकलं तर ते स्पेल बाउंड व्हायचे आणि त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळायचे. एवढी कमांड तिच्या बोलण्यामध्ये होती. थोडक्यात आपण जेव्हा शब्दप्रयोग वापरतो की सरस्वती यांच्या जिभेवर नाचते, ते त्यांनी साक्षात करून दाखवलं आणि साक्षात सरस्वतीच दिसायची त्यांच्याद्वारे लोकांना. आता आमचे असे भरपूर भाई आहेत जे आता त्यांचं वय झालेलं आहे, त्यांनी ज्यांच्याकडून पालना घेतले ते म्हणाले जेव्हा ती बोलायची असं वाटायचं की बस आता काही नको, नुसतं यांनी बोलत जावं आणि आम्ही ऐकत जावं. म्हणजे बोलण्यामधून त्यांनी आणि त्यांच्या कर्मांमधून प्रेरणा दिलेली आहे. येस. पण कधी कधी असं पण एक आक्षेप घेतला जातो की माणसं दुःखी झाली की बऱ्याचदा अध्यात्माकडे वळतात किंवा हे,
पण आत्ता तर बोलण्याच्या ओघात असं समजलं की ब्रह्माबाबा जे आहेत ते एक अतिशय उच्च अशा घरंदाज अशा घराण्यात होते. तर मग इथे असा काही हा आक्षेपाला आपण खोडून काढू शकतो का? येस, डेफिनेटली. आमच्याकडे असे भरपूर लोक आहेत जे चांगल्या घराण्यातून आहेत, सुशिक्षित आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये काही समस्या नाही आहेत. त्यांनी ह्या ज्ञानाचा अभ्यास केलेला आहे. सर्वसाधारणपणे लोकांना असं वाटतं की ज्यांच्या जीवनामध्ये समस्या आहे, डिप्रेशन आलेलं आहे, घरी प्रॉब्लेम आहेत, रात्री झोप लागत नाही, असे लोकांनी मेडिटेशनचा अभ्यास केला पाहिजे. मी म्हणेन ही चुकीची समजूत आहे. किंबहुना म्हणजे असं झालं की आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे जायचं. प्रिव्हेंटिव्ह मेजर. तर मी असं म्हणेन की आणखीन एक जे तुम्ही म्हणाला सुरुवातीला की म्हातारे झाल्यावर परमेश्वराकडे वळायचं, मी म्हणेन उलट आहे. तुम्ही कमी वयात जर इकडे आलात तर एक काय असतं, वय जसं वाढत गेलं की तुमचे संस्कार पक्के होत जातात आणि ते झालेले संस्कार बदलणं त्याला मेहनत जास्त आहे. आणि कमी वयात जर तुम्ही इथे आलात तर तुम्ही सुरुवातीपासूनच आपल्या संस्कारांना श्रेष्ठ बनवू शकता आणि मग ते संस्कार तुमचे पक्के होतात आणि तुमचं जीवन. मला आठवली की सुंब जळला पण पीळ जळत नाही. जसा जसा आपण वृद्धत्वाकडे किंवा थोडक्यात म्हणजे वय जास्त होतं तशी आपले विचार सुद्धा एक ॲडामंट व्यक्तिमत्व व्हायला लागतं. आणि त्यासाठी जर का आपण युवा अवस्थेमध्ये हे ज्ञान घेतलं तर आत्ता तुम्ही म्हणलात की मम्माचं उदाहरण एक आहे, तर त्यांनी कसं त्यांच्या जीवनाला परिवर्तन केलं? इट वॉज टफ, नो डाऊट अबाउट इट. तिच्यासाठी पण कठीण होतं. कारण किती झालं जरी आपण कलियुगाच्या अंतिम समयी आहोत आणि कलियुगाच्या अंतिम समयी मेजॉरिटी आत्म्यांमध्ये शक्तिहीन झालेले असतात. तर मम्मा पण फार भावनाप्रधान होती. जेव्हा त्यांच्या वडिलांनी शरीर सोडलं तर ती पण इमोशनल झालेली, डिस्टर्ब होती. पण जसं त्यांनी परमात्म्यांना ओळखलं, पहिल्या दृष्टीमध्ये त्यांनी परमात्म्याला ओळखलं आणि जी स्थिरत्व त्यांनी प्राप्त केली, दृढता प्राप्त केली, तर ते संपूर्ण भावना त्यांनी परमात्म्यामध्ये लावल्या. आणि ज्यांना आपण भावनांचं उन्नयन म्हणतो किंवा सबलिमेशन आम्ही इंग्रजीमध्ये म्हणतो, त्यांनी संपूर्ण प्राप्त केलं. आणि जे खंबीरत्व तिने जे दाखवलं ते वाखाणण्याजोगं आहे. आणि तिने अशा अवस्थेमध्ये तिला बाबांनी, शिवबाबांनी तिला लक्ष्मीचं वरदान दिलं की ती हीच लक्ष्मी आहे सतयुगातली. तर एक व्यक्ती अंतिम जन्मामध्ये गरीब कुटुंबामध्ये जन्म घेऊन आपल्या पुरुषार्थाच्या आधाराने धनाची देवी लक्ष्मी बनू शकते. तर हे फार मोठं दिव्य तिने फार कमी वयामध्ये करून दाखवलं. आणि ती धनाची देवी लक्ष्मी का झाली तर तिने पहिलं ज्ञान धन सगळ्यांना वाटलं. तर जिथे ज्ञान धन आहे तिथे स्थूल धन आपोआप येतं. आणि तिने हे ध्यान स्वतःच नाही, परमात्म्याचं ज्ञानधन पण दिलं, पण दुसऱ्यांकडे जे धन होतं स्थूल आणि सूक्ष्म ते पण सफल करण्याची प्रेरणा तिने सगळ्यांना दिली. आणि त्याच्याद्वारे तिने हे अक्षय पद प्राप्त केलं, जिच्याद्वारे परमात्म्याने तिला टायटल दिलं की यही सतयुग की लक्ष्मी है और यही सरस्वती आहे. तर ही विशेषता आम्ही पाहिली. तर मी असं म्हणेन की जर, आणि काही जण म्हणतात चला एकच आहे तुमची, ती मम्मा आहे आणि ब्रह्मा बाबा आहे, ते तर देवर चोजन पाहिजे. खरं आहे, देवर चोजन. पण आम्ही सर्वसाधारण आम्ही काय करू शकतो तर असे नाही आहेत. असे भरपूर उदाहरणं आहेत. मी माझा स्वतःचा जेव्हा विचार करतो, काय आम्ही मुंबईत राहणारी मुलं, कॉलेजमध्ये शिकलेले, ह्या वयामध्ये आम्हाला मिळालेले संस्कार कसे असेल तुम्ही विचार करू शकता. त्यात चाळीमध्ये राहणारं किंवा मी म्हणेन चाळीपेक्षा झोपडपट्टीच आहे ती, त्याच्यामध्ये आम्ही वाढलो आहेत आणि चारी बाजूला निगेटिव्ह वातावरण, ह्याच्यामध्ये राहून जर आम्ही हे ज्ञान धारण करू शकतो आणि आपल्या बोलवर कंट्रोल ठेवू शकतो. कारण तुम्ही विचार करू शकता की अशा वातावरणामध्ये जिथे मर्डर होतात, जिथे रायट्स होतात, अशा वातावरणात मी मोठा झालेला. आणि त्या वातावरणात तुम्ही विचार करू शकता की शब्दप्रयोग काय केले जात असतील. खरं. आणि ते शब्दप्रयोग लहानपणापासून कानावर ते पडलेले आहेत. आणि ते शब्दप्रयोग आपल्या तोंडातून न निघणे आणि त्यांना परिवर्तन करणे, श्रेष्ठ शब्द तुमच्या तोंडाद्वारे निघणे, हे परिवर्तन जर डॉक्टर सचिन करू शकतात, कोणीही करू शकतात. अगदी. मी असंच म्हणेन की जर डॉक्टर सचिन बदलू शकतात तर या सृष्टीवर कोणीही बदलू शकतं. आणि ही शक्ती परमात्माच देऊ शकतो, ही आपली शक्ती नाही आहे, परमात्म्याच्या शक्तीद्वारे हे संभव आहे. आणि असे मी भरपूर उदाहरणं बघितलेले. आमच्याकडे एक डाकू पंचमसिंग म्हणून आहे, ज्याचं नाव तुम्ही ऐकलं असेल. चंबळमध्ये ज्यांनी भरपूर दरोडे घातलेत आणि मर्डर केलेली व्यक्तिमत्व, ज्याला सजा होणार होती, तो शरण आला गव्हर्नमेंटचा आणि आता तो राजयोगी आहे, राजयोगाचा अभ्यास करतोय. म्हणजे इतकं ड्रास्टिक परिवर्तन. आणि त्यासाठी पहिल्यांदा कोणती त्यांनी स्टेप उचलली?
मी बघितलं की ह्या सगळ्यांचा जेव्हा इंटरव्ह्यू घेतला तर त्यांना मी विचारलं की तुम्हाला असं काय मिळालं ब्रह्माकुमारीमध्ये की तुम्ही एकदम सडनली हे दिस इज 360 डिग्री टर्न आहे एकदम कुठे तुम्ही मर्डर. असाच एक व्यक्ती मला बेळगावमध्ये सापडला. म्हणजे मी कार्यक्रम होते माझे आणि गावागावात आणि शहरामध्ये माझे डॉक्टरसाठी प्रोग्राम होते. तर डॉक्टर्सना यायला वेळ होता. तर हा जो ड्रायव्हर होता मी म्हटलं चला ह्याचा अनुभव विचारूया. मला ही सवय आहे की लोकांच्या जीवनापासून काहीतरी पॉझिटिव्ह घ्यायचं. मी त्याला विचारलं आणि तो एकदम शांत होता आणि काहीच बोलला नव्हता दिवसभर आणि मस्तपैकी सेवा करत होता. दिवसभर बरोबर होता. शेवटी मी रात्री 9 वाजता बोललो चला आता डॉक्टर यायला वेळ आहे याच्याशी आपण थोडं बोलूया. तर मी त्याला विचारलं तुझं नाव काय. तर म्हणाला माझं नाव महावीर आहे. मी म्हटलं अच्छा महावीर चांगलं नाव आहे. तू काय करायचास अगोदर म्हणजे तू ज्ञानामध्ये आता किती वर्ष. मला 5 वर्ष झाले मी राजयोगाचा अभ्यास करतो. म्हणलं अगोदर तू काय करायचा. तो म्हणाला की मी ज्ञानात येण्यापूर्वी मी 17 मर्डर आणि 25 हाफ मर्डर केलेले. मी एकदम घाबरलो. मी म्हटलं अशा लोकांना कधी राग येईल सांगता येत नाही नवीन आहे. तर म्हणाले घाबरू नका डॉक्टर साहेब आता मी तसा राहिलेलो नाही आहे. मी म्हटलं मग काय झालं. तर बोललं माझ्यावर 66 केस होत्या कोर्टामध्ये चाललेल्या. पण जसा मी राजयोगाचा अभ्यास केला आणि परमात्म्याला ओळखलं मी की परमात्मा ह्या सृष्टीवर आलेला आहे आणि ब्रह्मा बाबांद्वारे नवी सृष्टीची स्थापना करतो आणि मैं भी परमात्मा की संतान मी परमात्म्याची संतान आहे आणि मी देवता धर्मातली आत्मा आहे. तर मी हे काय करतोय मला हे रिअलाइज झालंय. सेल्फ रिअलायझेशन त्याला झालं आणि तो म्हणाला की एवढी मदत बाबांची मला की माझ्या 66च्या 66 केस कॅन्सल झाल्या आणि मी त्यातून बाहेर निघालो आणि मी माझं संपूर्ण आयुष्य आता ईश्वरीय सेवेसाठी दिलं. म्हणजे आपण जे शास्त्रांमध्ये बघितलं की वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो. तर इतकं सगळं राजयोगाने शक्य आहे हे मला असं वाटतं तुम्ही दिलेल्या उदाहरणावरनं नक्कीच पडतं. पण नक्की म्हणजे राजयोग हे परिवर्तन करतो कसा आणि कोणत्या एका स्टेजमध्ये मनुष्याला हा एक आत्मविश्वास वाटायला लागतो की मी आता ह्या परिवर्तनाच्या स्टेजमधून पुढे पुढे जातोय. याबद्दल काय सांगाल. एक्झॅक्टली तुम्ही छान प्रश्न विचारलात कारण माझं कामच हे आहे आणि व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये मी असेच महारथी पाहिलेले आहेत. महारथी शब्द मी मुद्दामून वापरतो की जे 2-2 दिवस गटारामध्ये पडून असायचे दारू पिऊन. जे आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाटी पेन्सिल त्यांना द्यायचे नाहीत बायकोला मारायचे अशी लोक राजयोगाच्या अभ्यासाने आता राजयोगी झालेले आहेत. आणि मी त्यांना विचारतो प्रश्न की तुम्हाला असं काय मिळालं. तर त्या व्यक्तीला मी विचारलं जो लार्सन अँड टुब्रो कंपनीमध्ये ड्रायव्हर आणि विक्रोळीला राहायचे ते आणि अजून आता रेग्युलर संपूर्ण परिवार राजयोगाचा अभ्यास करतो कारण तो चमत्कार मी पाहिला. म्हटलं तुम्हाला असं काय मिळालं. तर बोललं बस मला कळलं की मी देवता आहे आणि देवता असं काही कर्म करत नाही. तर ही जी रिअलायझेशन आहे कोणाला कोणता पॉइंट टच होतो कोणाला कळतं की नाही बाबा आलेले आहेत मी परमात्म्याची संतान आहे ईश्वरीय संतान आहे मी असं कसं करू शकतो. तर कोणाला कोणता ईश्वरीय पॉइंट टच होईल सांगता येत नाही. प्रत्येकाची स्मृती वेगवेगळी असते. पण मी जे बघितलंय परिवर्तन कसं होतं की जेव्हा हा राजयोगाचा कोर्स ते करतात तो कोर्स करताना एखादी अशी पॉइंट आहे ज्ञानाची ईश्वरीय ज्ञानाची तर त्यांच्या बुद्धीने स्वीकार करते ते आणि ती पॉइंट त्यांच्यासाठी शक्ती बनते. आणि मग त्यांचा विश्वास वाढायला लागतो. त्यांना अनुभव होतो मग तो आत्म्याचा अनुभव असू दे. कुणाला कोणता पॉइंट टच होईल आणि कुठल्या एका पॉइंटला शक्तिशाली बनून ते त्या ज्ञानामध्ये चालायला लागतील हे प्रत्येकाचं भले वेगळं असेल. पण नक्की हा रिझल्ट येणारच की जेव्हा आपण 7 दिवसांचा हा कोर्स करतो त्यावेळेला जणू काही आपली बुद्धी म्हणा किंवा मन म्हणा हे अशा प्रकारे एक कवाड त्याची उघडतात. याला आम्ही म्हणतो थर्ड आय तुमचं तिसरा नेत्र उघडतं. ज्याला शास्त्रामध्ये वर्णन आहे की परमात्मा तिसरी दृष्टी का तिसरा नेत्र का दाता आहे. आपण परमात्म्याकडे काय म्हणतो की हे परमात्मा मला सद्बुद्धी दे. ठीक आहे ना सद्बुद्धी आणि बुद्धीला नेत्र म्हटलेलं आहे डिवाइन इन्साइट म्हटलेलं आहे. तर ते सद्बुद्धी देतो म्हणजे काय करतो तो ज्ञानाच्या द्वारे आपलं परिवर्तन घडवतो चमत्कार करत नाही तो. मी आता तेच विचारणार होते की सध्या काय आहे की सर्वांना चमत्कार झाले की असं वाटतं की नाही मग इथे काहीतरी नक्कीच जाण्यात पॉइंट आहे. तर राजयोगाच्या द्वारे तुम्ही सांगितलं हा
एक चमत्कारच नक्की आहे, परंतु हा चमत्कार जो आहे तो अभ्यासाने प्राप्त झालेला आहे. ते गेलेत आणि लगेच चमत्कार झालाय असं झालेलं नाही, नाहीये. तर मग एक्झॅक्टली. त्यासाठी एक दृढता पाहिजे. बरोबर आहे. तर मग याच्यावर तुम्ही कसं सांगू शकाल? छान तुम्ही विचारलत, कारण लोक जिथे चमत्कार आहे तिथे नमस्कार करतात आणि अगदी. अशा लोकांच्या मागे भरपूर पडतात. हं. मी पुन्हा सांगेन, मी डॉक्टर आहे, सायंटिस्ट आहे आणि माझ्यासारखे भरपूर शिकलेले लोक ब्रह्माकुमारीमध्ये येतात. बरं. इथे कोणताही चमत्कार होत नाही. हं. इथे काही जादू, हवेतून कोणती वस्तू काढली जात नाही किंवा बरं. तुम्हाला धूप अंगारा दिला जात नाही ज्याने ओके. तुमचा आजार ठीक ओके. होतात. ही युनिव्हर्सिटी आहे बरं. आणि ही गॉडली युनिव्हर्सिटी आहे. इथे ज्ञान दिलं जातं बरं. आणि जे काय परिवर्तन होतं ते ज्ञानाच्या आधारे होतं. ओके. आणि इथे स्पष्ट आम्हाला परमात्म्याने श्रीमत दिलेलं आहे की मी तुमचा आजार वगैरे ठीक करायला आलेलो नाही आहे. ठीक आहे अच्छा. ना, ते माझं काम नाही म्हणजे आहे. थोडक्यात राजयोगाचा कोर्स झाला तरी आजार येतील, पण आजारांकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो पॉझिटिव्ह राहील, किंवा जसं आपण मगाशी बोलताना म्हटलं की तो आजार सहन करण्याची शक्ती वाढेल. एक्झॅक्टली. ओके. तर हे परमात्मा आपल्याला सांगतो की मी भाग्य विधाता आहे. हं. मी चमत्कार करत नाही, मी विधान करतो. बरं. त्याचं महावाक्य आहे की मी विधान करतो. मी ओके. नियम सांगणार. हं. चालायचं की नाही चालायचं तुम्ही ठरवायचं. बरोबर. जो नियमावर चालेल त्याला प्राप्ती होणार, जो नाही चालणार त्याला प्राप्ती नाही होणार. स्पष्ट मत आहे परमात्म्याचं आणि आम्हाला सांगितलंय. तर आम्ही या युनिव्हर्सिटीमध्ये जे ज्ञान दिलं जातं हं. ते ज्ञान म्हणजे हे सृष्टीचे नियमच आहेत. परमात्मा म्हणजे सुप्रीम जस्टिफायर आहे. तो हं. कधी कोणावर अन्याय करू शकत नाही तो, आणि बरोबर. त्याचा न्याय सगळ्यांसाठी सारखा आहे. इथे पार्शालिटी नाही, इथे अंधश्रद्धा नाही आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं. सगळ्यात महत्त्वाचं इथे अंधश्रद्धा नाही. तुम्हाला कोणाचे पाय स्पर्श करायचे नाही, फुलं कर्मकांड वगैरे काय नाही. बरं. युनिव्हर्सिटी आहे, इथे नॉलेज दिलं जातं. हं. इकडे 4 विषय आहेत, ज्ञान, योग, धारणा आणि सेवा. हं. या 4 विषयांद्वारे, 4 सब्जेक्टद्वारे, जसं एखाद्या शाळेमध्ये विषय विषय असतात, असतात. मराठी भाषा असते, गणित असतं, विज्ञान असतं, तसे इथे 4 सब्जेक्ट आहेत. बरं. आणि ह्या विषयांच्या आधारे आपण आपले श्रेष्ठ संस्कार जागृत करायचे किंवा दिव्य ज्ञान, दिव्य गुण आपल्यामध्ये भरायचे आहेत आणि आपण ते श्रेष्ठ पद प्राप्त करायचं आहे. बरं. आणि ब्रह्मा बाबा, मम्मा किंवा आमच्या ज्या दादी आहेत त्यांचं पण उदाहरण जर दिलं हं. तर ह्या सगळ्यांनी हं. विधीपूर्वक हं. हे ज्ञान आपल्या जीवनात उतरवून आपले संस्कार श्रेष्ठ केलेले आहेत. बरं. आणि आमचा असा अनुभव आहे, माझा स्वतःचा वैयक्तिक असा अनुभव आहे की जशी आपली साधना वाढत जाते, हं. तर जशी आपली साधना वाढत गेली की साधन आपोआप आपल्याकडे येत जातात. साधनांच्या मागे लागावं लागत नाही. साधन सावली आहे, बरं. सावलीप्रमाणे ते आपल्या मागोमाग येत जातात. फक्त साधनेला सोडायचं नाही. व्हेरी गुड. साधना हे बीज आहे आणि साधन हे त्याचं प्रत्यक्ष फळ आहे. ओके. तर बीज जर आपण पकडलं, हं. म्हणजे बीज म्हणजे काय, रोज नियमित करायचं ध्यान हं. किंवा जो आमचा रोज क्लास असतो, ईश्वरी क्लास, ज्याला आम्ही मुरली क्लास म्हणतो, ज्ञानाची मुरली जी परमात्म्याने चालवली, हं. तो मुरली क्लास करणं किंवा ईश्वरीय ज्ञानाचे जे ज्ञान बिंदू आहेत त्याच्यावर मनन चिंतन करणं, वाचन करणं. हं. तर आणि सेवा, ईश्वरीय सेवा करणे, जसं आता आपण हे करतो आहोत, ही ईश्वरीय सेवा. कारण हे पॉइंट किंवा परमात्म्याचं ज्ञान दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणं ही पण सेवा आहे. आणि नक्की. ह्या सेवेद्वारे देखील तुम्हाला जे आशीर्वाद मिळतात त्याच्याद्वारे तुम्ही ह्या मार्गामध्ये पुढे जाऊ शकता. एक देण्याची प्रवृत्ती तुमची वाढते बरं. आणि देण्याची प्रवृत्ती वाढल्यावर तुमच्यामध्ये ती दातापणाची भावना येते आणि तुमचा हात जो अगोदर असा होता तो असा व्हायला लागतं. व्हेरी गुड. आणि तुम्ही द्यायला लागल्यावर तुम्ही आपोआप भरपूर होत जाता आणि मग हे पॉझिटिव्ह सायकलमध्ये तुम्ही एकदा आलात की मग तुम्ही वरच जाता, मग तुम्हाला खाली यावं लागत. आणि एकदा तुम्ही वर जायला लागलात, वर म्हणजे ती एक मनाची अवस्था उच्च आहे, अवस्था. चेतनेची ती अवस्था आहे. त्यामध्ये गेल्यावर तुम्हाला मग खालचं आवडत नाही, हं. कारण त्याच्यामध्ये एवढा हलकापण आहे, एवढा आनंद आहे, एवढं सुख आहे की त्या अवस्थेमध्ये रममाण व्हावंसं वाटतं की त्याच्यामध्ये आपलं तर कल्याण होतं पण आपल्याद्वारे दुसऱ्यांचं पण कल्याण व्हायला हे लागतं. सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण सध्या असं वाटतं सर्वसामान्य माणसाला की मलाच माझे प्रॉब्लेम्स एवढे झालेले आहेत, तर मी इतरांचं कल्याण कसं करू शकतो. आपण अशी व्यक्तिमत्व बघतो, मनामधून इच्छा पण असते, परंतु कल्याणाची भावना कशी वाढवायची आधी स्वतःच्या म्हणा किंवा इतरांच्या, हे समजत नाही. तर त्याबद्दल तुम्ही कसं हे कल्याण करणार, हे सोपा मार्ग सांगू शकता. फार सोपा आहे. आध्यात्मिकता फार सोपा आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतो की लोकांनी ह्याला कठीण बनवलेलं आहे. अच्छा. जसं आपण मागच्या
काही एपिसोडमध्ये पाहिलं की लाईफ इज रिअली व्हेरी सिम्पल. इट इज व्हेरी सिम्पल टू बी हॅपी, बट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू बी सिम्पल. आनंदी राहणं फार सोपं आहे, फक्त आपल्याला हलकं आणि साधं राहता आलं पाहिजे. आणि ते लोक समाव ही कला विसरलेली आहेत. फार सोपं आहे आध्यात्मिकता म्हणजे. कधी कधी खूप सोपं असलं ना की ते नको वाटतं, थोडंसं काहीतरी अवघड पाहिजे, अशी मला वाटतं मेंटॅलिटी झाली. ती मेंटॅलिटी ते पण काय असतं, तो आपला अभिमान असतो. ते इगोला चॅलेंजेस लागतात. जेव्हा चॅलेंजेस मिळतात ना तेव्हा आपल्याला वाटतं काहीतरी केलेलं आहे मी, पण तो इगो आहे तुमचा. ॲक्च्युली त्याच्या रूटमध्ये इगोच आहे. जर तुम्ही ते बघितलं आणि लक्ष ठेवलं तुम्ही की तुम्ही जेवढं सिम्पल राहाल, आणि सिम्पल म्हणजे काय, तुम्हाला फक्त शुभ भावना ठेवायचं. एका शब्दात जर तुम्ही विचाराल तर आध्यात्मिकता म्हणजे निरंतर शुभ विचारांना जन्म देणं. पण तसं करू शकतो? एक्झॅक्टली, इट इज पॉसिबल. आणि ती शक्ती जर एकदा तुमच्यामध्ये जागृत झाली तर तुम्ही ज्ञान सूर्यासारखे प्रकाशित होता, आणि तुमच्याद्वारे निरंतर हा प्रवाह बाहेर पडत असतो. आणि तुमच्या संपर्कात येणारे प्रत्येक व्यक्ती ते तुम्हाला बोलतं की यस, तुम्हाला भेटलं ना की आम्हाला बरं वाटतं. तुमच्याकडे काय आहे त्यांना कळत नाही की एवढा अभ्यास केलेला आहे भरपूर, परमात्म्याने आम्हाला शिकवलं आहे की पुन्हा पुन्हा. जसं महाराष्ट्रामध्ये जे पसायदान आहे, तर पसायदान पण काय आहे, ते श्रेष्ठ विचार आहेत. ते जरी आपण निरंतर की जे खळांची व्यंकटी सांडो है ना, तया सत्कर्मी रती वाढो, दुरितांचे तिमिर जाओ. तर ह्या सृष्टीमध्ये जेवढे दुःखी लोक आहेत त्यांचं दुःख दूर हो परमात्मा, सगळ्यांना सुख आणि शांती मिळो. आणि हृदयापासून ह्या ज्या भावना तुमच्या नॅचरल निघाल्या, आणि आम्ही राजयोगामध्ये असा अभ्यास करतो की परमात्म्याकडून घेऊन जे दुःखी आहेत त्यांना आम्ही हे प्रकंपन जेव्हा पाठवतो, तुम्हाला स्पष्ट अनुभव होतो की ते पोचतायत लोकांपुढे. आणि ती द्यायची सवय जर एकदा लागली ना तुमच्याकडून, तर ते प्रकंपन निरंतर जायचा नॅचरली एक अभ्यास झालेला असतो. आणि ते प्रकंपन लोक अनुभव करतात. आणि जास्तीत जास्त या स्टेजमध्ये राहायचा जेव्हा तुम्ही प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही ॲक्च्युली एंजेलिक स्टेजमध्ये असता, फरिश्ता अवस्थेमध्ये असता. कारण तुमचं देहाचं भान तुम्ही विसरलेलं असतात, आणि तुमचं फक्त एकच लक्ष असतं की सगळ्यांना देणं. तेव्हा हे नक्की आहे की आपण देवता बनून बाहेर पडणारच. तर याबद्दलचे जे आपले काही आणखीन प्रश्न असतील ते आपण जरूर www.bkmarathi.com या संकेतस्थळाला विचारू शकता, आणि आमच्या कोणत्याही सेवा केंद्राला भेट देऊ शकता. पुढच्या भागात पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.